हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सश्रोत्य आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपल्याला विचारायचं आपण सारे आनंदाने जीवन जगूया. सारे आनंदाने जीवन जगूया असं जे आपण म्हणत असतो त्यावेळेला हे सर्व मनुष्य समाज हा सुखी झाला पाहिजे. आणि तो सुखी होण्यासाठी नेमकं आपण म्हणजे व्यक्तिगत पातळीवर काय केलं पाहिजे हा महत्त्वाचा. की व्यक्ती सुखी तेव्हा समाज सुखी. आपोआप समाज सुखी होणार नाही, तर समाजातली प्रत्येक व्यक्ती सुखी झाली पाहिजे. आणि ही प्रत्येक व्यक्ती सुखी झाली पाहिजे त्यासाठी आपल्याला हे आपण चिंतन करीत आहोत. म्हणून एक मनुष्याचा असा स्वभाव आहे की त्याला सुख सोयींची सवय लागते आणि सवयीप्रमाणे ती सुखसोयी नाही मिळाली की तो दुःखी होतो. म्हणजे मनुष्य स्वतःच आपल्या मनाला तसं कंडिशन करून घेतो आणि त्या कंडिशन पायी त्याला ती सवय लागली तशीच त्याला मिळायला पाहिजे. प्रत्येक वेळेला मला असंच मिळालं पाहिजे ही त्याची ती भावना असते आणि त्या भावनेप्रमाणे त्याला मिळालं नाही तर तो दुःखी होतो. म्हणून एखाद्याला एअर कंडिशनरमध्ये बसायची सवय लागली की त्याला ती सवय लागते आणि सवय लागल्यामुळे एअर कंडिशन नसेल तर तो अस्वस्थ होतो. असं आपण बऱ्याच वेळेला पाहतो. बऱ्याच लोकांना कॉम्प्युटरची सवय, एक सतत कॉम्प्युटर हवा असतो, लॅपटॉप हवा असतो. तसं लॅपटॉपने त्याचं जीवन होऊन जातं. आणि ती सवय नसेल, लॅपटॉप नसेल किंवा कॉम्प्युटर नसेल तर त्याचं वाटतं की आपल्याला पुढे आता कामच करता येणार नाही. म्हणजे ही जी मनाला कंडिशन करून घेतलेली आहे, कारण ते उपयुक्त आहेत पण ते असल्याशिवाय आपण जीवन जगूच शकत नाही अशी भावना ज्या माणसाकडे होते तर त्यालाच तो स्वतःच्याच आनंदाला मुकायला लागतो. की जेव्हा ती वस्तू मिळत नाही तर त्यावेळेला त्याला दुःख होतं. मोबाईलचंही तसंच. आज मोबाईल तर प्रत्येकाला स्वतःच्या हातात धरल्याशिवाय चैनच पडत नाही. लहान मुलं असो, मोठी माणसं असो, सगळ्यांना मोबाईल म्हणजे अगदी जीवप्राण झालेला आहे. मोबाईलशिवाय एक दिवस राहा असं म्हटलं तर काहीतरी मोठं पाप केल्यासारखं ते आपल्याकडे चेहरा करून बघतात. कारण मोबाईल म्हणजे त्यांचं सगळं जीवन चालू आहे. कारण मोबाईलची इतकी सवय लागलेली आहे की कुठे गेलं तर मोबाईल बरोबर हवा. पूर्वीच्या काही लोक गावी जायचे, फोनवर तर अगदी लँडलाईन फोन होता पण तिथे क्वचित तिथे कॉन्टॅक्ट करणं हा प्रकार होता. पण नंतर कधी भेटणं किंवा कधीतरी कोणावर निरोप देणं, पत्र लिहिणं हाच त्याच्यावर एक पर्याय होता. आज पटकन कुठेही गेला माणूस तर मोबाईल चालू केला, फोन केला की पटकन बोलू शकतो. ही चांगली सोय आहे. पण सोय असली तरी माणूस ज्यावेळेला आपल्याला स्वतःला कंडिशन करून टाकतो तर त्यावेळी मोबाईल त्याला मिळत नसेल किंवा मोबाईलचं कनेक्शन होत नसेल, काहीतरी इंटरनेटमध्ये नेटमध्ये प्रॉब्लेम होत असेल तर तिथे ते कनेक्शन तुटतं, काय येत नाही तर माणूस अस्वस्थ होतो. जसं त्याला वाटतं आपण कुठेतरी एका कोपऱ्यात जाऊन बसलोय आणि आपला सगळ्यांशी संबंध सुटला आहे. मग ह्याच्या सगळ्या सुखसोयीच्या सवयी आहे ज्यांना आज मुंबईतल्या लोकांना चालण्याची सवय नाही. किंबहुना चालणं म्हणजे दुःखदायक वाटायला लागलं. की जरा उतरलं की रिक्षा असते, टॅक्सी असते, बस असतात, ट्रेन्स असतात आणि अगदीच झालं त्याहून अधिक सगळ्यांना स्वतःची गाडी असते. स्वतःचा कार असला की तो अगदीच खुश आणि अगदी त्याला वाटतं की आपण खूप भाग्यवान आहोत. म्हणजे इथे ही सुखसोयीची इतकी सवय माणसाला लागलेली आहे की ते नसेल तर आपण जीवन कसं जगणार. म्हणजे एखाद्या गावी वगैरे आपण जातो आणि ह्या सुखसोयी तिथे नसतात. बसेस नसतात, ट्रेन नसतं, खाजगी गाडी आपण स्वतः नेली तर बाकी आपोआप पटकन तिथे फोन केला आणि आली गाडी असं होत नाही.
गावाकडच्या ठिकाणी गेल्यानंतर. आणि त्यामुळे तिथे 1-2 दिवस सगळ्यांना बरं वाटतं की निसर्ग वगैरे छान आहे, छान आहे, शांतता आहे, शांतता आहे. पण थोडे दिवस गेल्यानंतर आपण ज्या गडबडीच्या वातावरणात राहतो तेच बरं वाटायला लागतं. कारण ते माणसाने स्वतःला कंडिशन करून घेतलं. शांतता वगैरे हा प्रकार काही लोकांना आवडीचं वाटत नाही. तुरंत तिथे त्यांना वाटतं काय कुठे एकटं झाल्यासारखं वाटतं आणि त्याच्यातून तो माणूस दुःखी होतो. म्हणून सुखी होण्यासाठी असं म्हणतो तेव्हा त्याला सगळ्या सुखसोयी हव्यात, तेव्हा तोच मी सुखी होणार असा त्याचा भाव असतो. त्यातली एक जरी कमी झाली तरी त्याला वाटतं आपण काहीतरी आपलं कमी आहे आणि त्यातून तो दुःखी होतो. पण खरं हे सुख दुःख मनावर कल्पनेवर आहे, मनाच्या काल्पनिक आहे. पण मनालाच इतकी सवय लावून टाकलेली असते की ते सत्य वाटतं. पूर्वीच्या काळी मोबाईल नव्हते, टीव्ही नव्हते, काही नव्हतं, तरी सुद्धा माणसं सुखी होती. म्हणून आता तेव्हा काय दुःखी होती असं नाही. तिथे कम्युनिकेशन करायला तर असा वेळ लागायचा, त्रास लागायचा, एवढंच काय ते होतं. पण तिथेही माणसं सुखी होते आणि इथेही माणसं सुखी असू शकतात. पण इथे पण ज्या वेळेला मोबाईल हातात आला की लोक इकडे तिकडे न बघतात त्या मोबाईलमध्येच बघत बसतात आणि ते एकमेकाचं कम्युनिकेशन म्हणून तोडून टाकतात. सुटतं म्हणजे तोडून टाकतं म्हणजे सुटतं आणि त्याच्यातला आनंद घ्यायचाही ते विसरून जातात म्हणायला हरकत नाही. त्या मोबाईलमध्ये त्यांना आनंद मिळत असतो. आणि त्याच्यामुळे आजकाल कुठे आपण पाहतो, बसमध्ये पहा, ट्रेनमध्ये पहा, बसला माणूस की त्याचा मोबाईल बाहेर पडतो, ब्लूटूथ असतो कानाला आणि मग त्या मोबाईल मधलं काही सिरियल असतील किंवा काही ज्या पिक्चर्स असतील किंवा आणखीन काही असेल त्याच्यात तो अगदी मग्न होतो. बाजूला कोण काय बघतो का, आता बाजूला पण बघणार माणूस तो पण मोबाईलमध्ये बघत, सगळीकडेच मोबाईलमध्येच बघत बसतात आणि त्याच्यातून त्यांना तिथे हसतील खेळतील सगळं असतं, म्हणजे मोबाईल बरोबर, माणसाबरोबर नाही. आणि त्यामुळे ती इतकी अवस्था अशी होऊन जाते की अशा माणसांना परत सगळ्या समाजामध्ये येऊन मिक्स करायलाही जमत नाही, म्हणजे मिसळायलाही जमत नाही. आणि मिसळायला जमल्यामुळे परत त्यांना वाटतं कुठून आपण आलो, आपल्याला परत कुठेतरी मोबाईल बरा, मोबाईलचा संग असा आपण म्हणतो ना, सत्संग, आणि दुसरा भाग येतो तो दुःसंग, किंवा तिथे जर संगत चांगली नसते तर त्याला आपण म्हणतो की अशा संगतीत राहू नका. पण मोबाईलची संगत चांगली की वाईट असा प्रश्न. वाईट चांगली हे त्या मोबाईलशी आपण कसे कनेक्ट होतो त्याच्यावर, अगदी वेळेपुरतीचा उपयोग झाला तर बरा, पण त्याच्याशिवाय आपल्याला श्वासही घ्यायला जड होतं असं वाटतं, त्यावेळेला मदत ती सवय अतिशय वाईट आहे. आणि म्हणून हा सगळा जो भाग आहे आपण मनाला कंडिशन करून घेतो की असं झालं तर मी सुखी आणि नाही झालं तर दुःखी. म्हणून अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून जर आपण जीवनाकडे पाहायला लागलो तर आपण लहानपणापासून जे आपण मिळवत असतो, जे आपल्याला सुखसोयी मिळत असतात आणि त्या सुखसोयीशी आपण इतके समरस होऊन जातो की त्यामुळे त्या सुखसोयी पाहिजेतच, त्याशिवाय आपण सुखीच होऊ शकणार नाही, अशी एक भ्रामक कल्पना आजकालच्या बऱ्याच लोकांमध्ये असल्यामुळे सुख हवं म्हटलं की त्याबरोबर जिथे सुखसोयी असतील तिथे आपण जाऊया असं प्रत्येकाचं म्हणणं असतं. जंगलात जाऊया, डोंगरावर चढूया, तर लोक नको, एवढा कोण डोंगर चढणार, तुम्ही हेलिकॉप्टर वगैरे घेऊन आला तर बरं, म्हणजे तिथे सोय हवी असते. म्हणजे हेलिकॉप्टर म्हणजे उदाहरण दिलं की आता ज्यावेळेला हिमालयाचं ज्यावेळेला माउंट एव्हरेस्टला लोक बघायला जातात तर तिथे हेलिकॉप्टरने फेरी मारून देतात की म्हणजे तिथे त्या एव्हरेस्ट पर्यंत आपण पोहोचलो, हा आनंद. म्हणजे इथे सगळ्यांना आपल्याला ह्या ज्या सुखसोयी आहेत ते आपल्याला कसलाही शारीरिक त्रास होता कामा नये त्यासाठी वाटतात. आणि म्हणून शारीरिक त्रास होऊ नये असं म्हणून माणसं जगतात. त्या तिथे शरीराला जो व्यायाम हवा तो मिळत नसल्यामुळे तिथे शारीरिक पीडा किंवा शारीरिक वेदना किंवा शारीरिक व्याधी माणसाला जडायला लागतात आणि ते परत दुःखी होतं. म्हणजे कष्ट करणं हे माणसाला, आजकालच्या माणसाला आवडत नाही, पण कष्टाशिवाय आनंद नसतो. कष्ट करून जेव्हा एखादं कर्म सफल होतं त्याच्यावरून आपल्याला जे साफल्य मिळतं त्यावेळेला खरं म्हणजे आपण आनंद समाधानी होत असतो. मग कष्ट हे आवश्यक आहेत. कष्टाशिवाय कोणतीही गोष्ट मला अगोदर जरी आवडली तरी त्याचा उपयोग आपल्याला पाहिजे तसा घेता येत नाही, त्याचा उपभोग घेता येत नाही.
म्हणून आजकाल जे कष्ट म्हणजे चालायला नको, धावायला नको, का काही आणखी व्यायाम करायला नको, योगासनं करायला नको, काही करायला नको, वेळ कुठे आहे म्हणतो आपण, पण वेळ टी व्ही बघायला आहे, कॉम्प्युटर बघायला आहे, सगळ्या सिरियल बघायला आहेत, हा सगळा प्रत्येकाला वेळ मिळतो, तो वेळ आपण काढतो. आणि म्हणून जीवनामध्ये आपण कोणत्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची हे माणसाने ठरवलं पाहिजे. काही माणसं नुसतं पिक्चर पाहणं, नाटक पाहणं, मौज मजा करणं ह्याला प्रायोरिटी देतात आणि त्याला ते सुख समजतात, त्याला ते आनंद समजतात. आणि अशी माणसं असतात ती वाहवत जातात आणि त्याच्यातून त्यांच्या वाट्याला पुढे अनिष्ट परिस्थिती येते म्हणजे का की तिथे योग्य मार्गाने त्यांचं कर्म न झाल्यामुळे तसं होत असतं. म्हणून प्रायोरिटी आपल्याला कशाला महत्त्व कशाला द्यायचं हे माणसाने व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. परमेश्वराने जी बुद्धी दिली आहे ती बुद्धी ह्यासाठीच दिली, योग्य काय आणि अयोग्य काय हे माणसाला कळलं पाहिजे. आणि हे प्रत्येक योग्य अयोग्याला निसर्ग नियमाचा कस लावता आला. म्हणजे निसर्ग नियमावर आधारित आहे की अशीच काल्पनिक भावना आहे, असं जर असेल तर ते निसर्ग नियम महत्त्वाचा ठरतो. आणि म्हणून प्रायोरिटी द्यायची कशाला, तर आपल्या मनावर जर सुसंस्कार व्हायला हवे असतील तर तशाच ज्ञानाची कास आपल्याला धरता आली पाहिजे. आणि तशाच ज्ञानाचं जिथे चिंतन असतं, स्मरण असतं, अशा लोकांची आपल्याला संगत हवी असते किंवा संगत घ्यायला हवी. कारण संगत जसे जसे आपण घ्यायला लागतो तसं आपल्या जीवनामध्ये या अनेक गोष्टी चांगल्या चांगल्या प्राप्त होत असतात. म्हणून जीवनामध्ये आपल्याला सुखसोयी हव्यात. सुखसोयी वाईट नाही, पण त्यात आपण जे अडकतो त्याच्यावर आपण मनाला जी कंडिशन करून ठेवतो तर त्याचा वाईट परिणाम आपल्याला येतो. आणि त्या वाईट परिणाम बघितलं की लोकांना अरे सुखसोयी वाईट नाही, त्या त्यांच्या लेवलला त्या प्रत्येक सोयी जी असते त्या सोयीच्या लेवलला ती मर्यादेपर्यंत ती बरोबरच असते. पण मर्यादेच्या बाहेर माणूस जेव्हा जातो तर त्याच्यातून त्याच्या वाट्याला दुःख येतं. म्हणून आपल्याला सुखसोयी हव्यात पण त्याला मर्यादा हवी, हे परत माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे. अमर्याद सुखसोयी हवा म्हटलं की माणूस हालचाली करत नाही, मस्त की खातो पितो झोपतो आणि त्याच्यात राहतो, कारण त्याच्यातून त्याला व्याधी जडल्या जातील आणि त्या व्याधीतून त्याला त्रास होईल, हे त्याने प्रत्येकाला. म्हणून कष्ट पाहिजे. सकाळी चालायला हवंच किंवा दुपारी चालायला हवंच, कारण नेहमी आपण इतर ठिकाणी आपण जे चालत जातो तो हा एक व्यायाम असतो आणि त्याच्यामुळे आपल्या संपूर्ण शरीराची हालचाल होते आतून बाहेरून आणि त्यामुळे तिथे शरीराला तिथे ऊर्जा मिळत असते. म्हणून हे सगळं जे पाहतो आपण त्यावेळेला आपल्याला प्रायोरिटी कोणत्या कोणत्या गोष्टीला द्यायची आहे ते लक्षात ठेवायचं. शुद्ध ज्ञानाला प्रायोरिटी द्यावी लागते. सगळ्यात महत्त्वाचं शुद्ध ज्ञान. शुद्ध ज्ञान म्हणजे परमेश्वरच्या संदर्भात असलेल्या ऋषीमुनी, वेदकालीन ऋषीमुनी आणि त्यानंतर संतांनी जे ज्ञान दिलंय त्या ज्ञानाला आपल्याला प्रायोरिटी द्यायला पाहिजे. आणि ज्ञान म्हटल्यानंतर तिथे विविधता आहे. परत सुंदर गाणं गाण्याचंही ज्ञान आहे, आरडाओरडा करण्याचंही ज्ञान आहे, मारामारी करण्याचं पण ज्ञान माणसाला असतं. म्हणजे कुठे मारामारी करायची, कशी करायची, किती करायची, आणि त्यातून परत काही लोकांना आनंद मिळतो तर त्यानंतर दुःख मिळतं. म्हणून इथे प्रत्येक गोष्टचा विवेक किंवा शहाणपण माणसाकडे असेल तर तो सुखी होतो. म्हणजे शहाणपण म्हणजे प्रायोरिटी कसायला पाहिजे ज्ञानाला, प्रायोरिटी निसर्ग नियमाच्या अधिष्ठानावर असलेल्या कर्माला. समजून घ्या, नियमानुसार कर्म असेल तर ते चांगलंच असतं आणि नियमाच्या विरोधात जे कर्म असतात ते दुष्कर्म असतं. म्हणून नियमाशी सुसंगत जे कर्म ते सत्कर्म आणि निसर्ग नियमाशी विसंगत जे कर्म ते दुष्कर्म. म्हणून सत्कर्म आणि दुष्कर्म हे जे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो तर आपल्याला सत्कर्म करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे. सतत आपल्यामुळे इतर कोणी दुःखी होता कामा नयेत इथे लक्ष असलं पाहिजे. म्हणजे इतर कोणी दुःखी होता त्याचं पॉझिटिव्ह काय सगळे सुखी व्हावेत इथे आपलं लक्ष असलं पाहिजे, इथे आपलं चिंतन पाहिजे. आणि इथे जे आपल्याला चिंतन व्हायला लागतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपली प्रगती व्हायला लागते. म्हणून सगळ्या गोष्टी आपल्याला हव्यात, काहीच सोडायचं नाही असं पै माऊली नेहमी सांगितले. आपल्याकडे आहे लेमन. लेमन म्हणजे काय,
योग्य गोष्टींचा स्वीकार करण्याची वृत्ती आपल्याकडे असली तर आपण आनंदाने जीवन जगायला लागतो. म्हणून आनंदाने जीवन जगणं सोपं आहे. महाराज नेहमी म्हणतात सुखी होणं सोपं आहे आणि दुःखी होणं कठीण आहे. माणसं उलटा विचार करतात, सुखी होणं कठीण आणि दुःखी होणं सोपं. कारण अगदी चालता बोलता त्यांच्या वाट्याला दुःख निम्या पद्धतीने येतच असतात. तिथे आपल्याला आपण सुखात आहोत हा बोध त्यांच्याकडे नसतोच. म्हणून दुःखी होता त्याच्याऐवजी तुम्ही कुठे होता तर तुम्ही सुखात होता, हा त्याचं उत्तर. आपण आता दुःखी झालो पण म्हणून पूर्वी आपण सुखी होतो म्हणून आपण म्हणतो आता दुःखी आहे. म्हणून इथे जे सुख आहे ह्या सुखाचा अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे. हा अनुभव जो आपण घ्यायला लागतो त्यावेळेला सुख शांती समाधान आपल्या वाट्याला सहज येते. म्हणून प्रारब्ध आणि नियती अशा ज्या दोन गोष्टी सांगितल्या जातात त्या सगळ्या आपल्या कर्मातून निर्माण झालेल्या त्या एक विशिष्ट शक्तीचं म्हणायला हरकत नाही. शुभ प्रारब्ध आणि शुभ नियती चांगल्या गोष्टींना आकर्षण करते आणि अशुद्ध प्रारब्ध आणि अशुद्ध नियती अनिष्ट गोष्टी अनिष्ट परिस्थितीला आपल्याकडे ओढावून आणते. आपल्याला हे शास्त्र माहीत नसल्यामुळे आपण कळत नकळत अनिष्ट किंवा नकारात्मक विचार करायला लागतो आणि अनिष्ट नकारात्मक विचार करण्यातून आपल्या जीवनात आपण दुःख ओढून घेतो. म्हणून सत्कर्म हवंच हा पहिला भाग लक्षात. आणि सत्कर्म हवा म्हणजे परोपकार हवा, ही पहिली गोष्ट आहे. परोपकारी माणूस हा सत्कर्माचा दिशेने वाटचाल करणारा वाटचाल आहे. म्हणून सहिष्णुता ही हवीच पण त्याचबरोबर सत्कर्मही हवंच. सत्कर्म म्हणजे सतत ज्यांचा ज्यांचा विचार आपल्या मनामध्ये येतो त्याच्याबद्दल भल्याचाच विचार असला पाहिजे, त्याला सुख मिळावं हीच इच्छा असली पाहिजे. ती जेव्हा आपल्याकडे व्हायला लागते तेव्हा ही सुख शांती समाधान आपल्याला प्राप्त होऊ शकतं. म्हणून प्रायोरिटी सत्कर्माला द्यायची असते. सत्कर्म होण्यासाठी प्रायोरिटी ज्ञानाला द्यायची असते. आणि हे ज्ञान म्हणजे शुद्ध ज्ञान आपल्याकडे यायला हवं असेल तर त्याची प्रायोरिटी सद्गुरूंना शरण जाण्यात असते. इथे सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय आपल्याला हे ज्ञान आत्मसात होत नाही. हे सर्व साधकाने व्यवस्थित लक्षात ठेवलं पाहिजे. प्रत्येकाला हे ज्ञान प्राप्त व्हावं याच्यात आपली प्रगती व्हावी असं वाटणं साहजिक आहे, त्यात काही वाईट नाही. पण ते वाटल्यानंतर त्या पद्धतीने आपलं कर्म सुधारलेलं पाहिजे आणि त्या कर्मातून आपल्याला हे जीवन जगता आलं पाहिजे. म्हणजे हे कर्म सुधारलं पाहिजे. म्हणून कर्म सुधारण्यासाठी सत्संगात राहणं ही प्रायोरिटी आहे, लक्षात घ्या. ह्याला प्रायोरिटी दिली की आपल्याला सतत आचरण सदाचार असं जे आपण म्हणतो तो सदाचार आपल्याकडनं व्हायला हवा. बऱ्याच लोकांना आपण चुकतो आहोत हेच कळत नाही आणि न कळल्यामुळे तो तसाच वागतो. बरेच लोक म्हणतात अरे इतका आपण सत्संगात राहतो की चांगलं चिंतन करतो मग लोक असे का वागतात. कारण त्याचं उत्तर त्यांचं अंतर्मनाचा पिंडच असा असतो की त्या पिंडाच्या द्वारे माणसाचं म्हणजे हा पिंड असणं म्हणजे अंतर्मनाचं कार्य आहे की जो पिंड मनाचा तयार होतो त्या अंतर्मनामुळे होत असतो. आणि त्याचं अंतर्मन जे जे जाणीवपूर्वक विचारांचं स्पंदन निर्माण करते काही विचारांना आकर्षित करते त्या वेळेला तो जाणीवेचा विकास असतो. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. म्हणून जीवन जगत असताना कोणत्याही सुखसोयीच्या अंगाने परावलंबी होता कामा नये ही पहिली गोष्ट. कारण इथे परावलंबी आपण होतो तिथे ती वस्तू मिळाली नाही तर आपण दुःखी होतो. म्हणून पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला स्वावलंबी सुख हवं आहे. आणि स्वावलंबी सुख हवं असलं तर हे निसर्गाचे नियम परमेश्वराची संकल्पना आणि त्यातून जो मी अमुक तमुक आहे त्याचं उन्नयन होणं हा दोन्ही सर्व गोष्टी आपल्याला आत्मसात करून घ्याव्या लागतात. आणि करता करता एक दिवस ते आत्मसात होते. हा बोध नेहमी लक्षात ठेवा की कोणतीही गोष्ट सहज होत नाही.
ती सहज होण्यासाठी त्यासाठी अभ्यास हा करावा लागतो, प्रयत्न हे करावे लागतात आणि त्या प्रयत्नातून त्याला ह्या गोष्टी सगळ्या प्राप्त होऊ शकतात. म्हणून आहे जीवन आपलं सोपं, पण आपणच ते कॉम्प्लिकेटेड करून टाकलेलं आहे की काहीतरी आपण निर्णय विचार करतो, त्या विचारातून योग्य अयोग्याचा विचार न करता त्याचे इतके गुंतलेला असतो. महाराज जे सांगतात त्यावेळेला आठवण आली पाहिजे की अशा वेळेला आपण ज्यावेळेला गुंततो त्यावेळेला जे चांगले किंवा वाईट विचार आपल्याकडनं होत असतात त्याची सगळी स्पंदनं आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात आणि त्याचा वाईट परिणाम आपल्याला, चांगला किंवा वाईट दोन्ही बाजूंनी तो परिणाम मिळतो. चांगलं कर्म असेल तर चांगली स्पंदनं निर्माण होतात, वाईट कर्म असेल तर वाईट स्पंदनं निर्माण होतात आणि त्याच्यातून आपल्याला सुखदुःख मिळत असतं. म्हणून सुखदुःख मिळवण्यासाठी खूप काही केलं पाहिजे असं नाही. तिथे आपल्याला शांती सुख समाधान मिळवायचं आहे हा पहिला बोध असला पाहिजे आणि त्याच्यातून सतत सद्गुरु स्मरणात राहण्याचा अभ्यास केला पाहिजे. कारण इथे सद्गुरु हा देव हा भाव आपल्याकडे अखंड असला पाहिजे आणि त्या अखंड भावातून जेव्हा साधक वेळोवेळी सद्गुरूंचं जे स्फुरण आहे त्या स्फुरणातून आपण जीवन जगत असतो हे लक्षात ठेवा. म्हणून हे स्फुरण शुद्ध असलं पाहिजे आणि त्या स्फुरणाला म्हणजेच ह्या जाणीवेला कंडिशनमध्ये ठेवण्याची गरज नाही. अमुक एक झालं तरच सुखी, अमुक झालं तर मी दुःखी, हे जे मनाचं कंडिशन तयार होतं आणि त्याच्यावर माणूस बऱ्याच वेळेला दुःखी होतो, किटका त्रासून जातो, तो त्रागा करतो आणि ह्या त्राग्यातून त्याच्या जीवनात दुःख निर्माण होतं. म्हणून शहाण्या मनुष्याने सुखसोयी घ्याव्यात पण त्या सुखसोयीच्या आहारी जाता कामा नये. लक्षात घ्या, तिथे आपल्या मनाला आपण तशी जी कंडिशन करतो ती कंडिशन होता. काही दिवस ती वस्तू नसेल तरी आपण आनंदाने राहू शकतो हा बोध प्रत्येक व्यक्तीने घेतला पाहिजे, प्रत्येक साधकाने घेतला पाहिजे की जिथे ती वस्तू नसेल तर मी आता दुःखीच होणार, दुःखीच राहणार, अशी जी कंडिशन माणूस करतो त्याचं दुःख वाढत जातं. पण जे आहे त्याचा स्वीकार केला, ती परिस्थितीचा जसा जसा आहे तसा स्वीकार केला तर त्याच्यातून स्वीकारात्मक वृत्ती तयार होते. त्या स्वीकारात्मक वृत्तीला जेव्हा सकारात्मकतेची साथ मिळते त्यावेळेला मनुष्याच्याकडनं नेहमी सत्कार्य चालू होतं. लक्षात घ्या, म्हणून सत्कार्य चालू राहणं आणि त्या सत्कार्यातून जीवन जगणं अशा दोन गोष्टी आपल्याकडे व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजेत. ते समजून नाही घेतल्या तर दुःखच दुःख आहे. म्हणून जनामध्ये सार्थकता विचारायची होई. म्हणजे विचारावर आपलं लक्ष पाहिजे. चांगलेच विचार आपल्या मनात येत आहेत की वाईट विचार येत आहेत इथे लक्ष पाहिजे आणि त्या सतत त्या सत्कर्मातूनच आपण सुखी होणार याच्यावर श्रद्धा पाहिजे. म्हणून सत्कर्मावर श्रद्धा पाहिजे आणि सत्कर्मावर श्रद्धा होण्यासाठी आपल्याला चांगल्या सत्संगतीची गरज आहे. सत्संगतींची जेव्हा गरज असते आणि त्या सत्संगतीत आपण राहायला लागतो तरी आपले विचाराच्या चांगले होतात आणि त्याच्यातून आपल्या वाट्याला चांगलं फळ मिळायला लागतं. म्हणून सगळं जीवनाचं मुख्य जीवन जगण्याच्या संदर्भात मुख्य गोष्ट कोणती असली पाहिजे तर जाणीवपूर्वक जे जे कर्म विचार आचाराच्या जे जे कर्म आपण करत असतो ते सर्व सत्कर्म झालं पाहिजे, परोपकारासाठी झालं पाहिजे. आणि हे जेव्हा आपल्याला कळेल त्या दिवशी सुख होण्याचा मार्ग आपल्याला सहज मिळेल आणि तो सुख होण्याचा मार्ग सर्वांना मिळो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.